नमस्कार मंडळी, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे खूप पौष्टिक अशी आहे। पालक थालीपीठ बनवणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। इथे एक जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले आहे। लसूण, आलं आणि मिरची एकत्र वाटून घेतलेली आहे। साधारण 2 ते 3 चमचे तीळ, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चिमूटभर चवीनुसार मीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ। हे आपल्याला अगोदर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पालक धुतल्यामुळे पालकमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं, म्हणून अगोदर आपल्याला पालक व्यवस्थित अशी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आणि नंतर जसं जसं थोडंसं लागेल तसं आपल्याला पाणी घालून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटासाठी मुरत ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर सुती कपडा घेऊन त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा गोळा ठेवून हाताने थापून घ्यायचा आहे। पीठ थोडंसं आपण सैल मळल्यामुळे थालीपीठ मस्त असं थापून होतं। याच पद्धतीने मस्त असे आपले थालीपीठ थापून झालेले आहेत आणि वरून थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत। तवा देखील कडकडीत असा गरम झालेला आहे आणि थोडंसं तेल लावून घेऊयात। ज्या कपड्यावरती थालीपीठ थापलेला आहे तो कपडा अलगदपणे उचलून तव्यावरती घालायचा आहे आणि वरून देखील अलगदपणे काढायचा आहे। थालीपीठच्या बाजूने देखील तेल सोडून घ्यायचं आहे आणि होलमध्ये देखील तेल सोडून घ्यायचं आहे। याच पद्धतीने थालीपीठ आपल्याला मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी एकदम खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजून घेतलेले आहेत। कलर देखील खूप सुंदर आलेला आहे, खूप चवीला छान अशी लागतात। याच पद्धतीने मी दुसरे देखील थालीपीठ तव्यामध्ये घातलेला आहे। बाजूनी थोडंसं तेल सोडून हे देखील आपल्याला असंच दोन्ही बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ हे भाजत असताना गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आणि अंदाज घेत घेत कमी जास्त करत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ जर फास्ट गॅसवर भाजले तर वरून करपतं आणि आतून कच्चं राहतं, म्हणून आपल्याला लो तो मीडियम गॅसवरच हे थालीपीठ मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने मी सगळी थालीपीठं बनवून घेतलेली आहेत। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।